नहीं किसी से भीख मांगते। जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है। अरे झोपलेल्या विद्यापीठ प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। अरे जागे व्हा, जागे व्हा. विद्यापीठ प्रशासन जागे व्हा। अरे जागे व्हा, जागे व्हा. विद्यापीठ प्रशासन जागे व्हा। अरे हम हमारा हक्क मागते. नहीं किसी से भीक मांगते। हम हमारा हक्क मागते. ही गोष्ट विद्यापीठात घडलेली आहे आणि ही पहिल्यांदा अशी बाब नाहीये की या गोष्टी इथं होत आहेत. इथं अनेक अशा गोष्टी विद्यार्थिनी अनेक अशा घटना वारंवार इथं फेस करतायत. त्याच्यामुळे पुणे विद्यापीठामध्ये असलेले विद्यार्थिनी शिकत असलेले आहेत त्यांच्या सुरक्षिततेवरती एक प्रश्नचिन्ह इथं उभं राहते. ज्या इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी अजिबात पूर्णपणे नाहीये, तिथं सीसीटीव्ही नाहीये, तिथं जे बायोमेट्रिक आहे ते काम करत नाहीये, तर अशा वेळेला जर अशा गोष्टी होत असतील तर या विद्यार्थिनींनी काय करायचं, त्यांनी कुठं जायचं. आणि जेव्हा ती विद्यार्थिनी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कंप्लेंट करायला जाते त्या विद्यापीठ प्रशासनाच्या मार्फत त्या विद्यार्थिनीवरती प्रेशर करण्यात येतं की तुझ्या करिअरच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तू एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी आहेस तर तुला पुढे जाऊन या विषयामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इतके हे असे विषय घडतायत. म्हणजे पुणे विद्यापीठाला आता एखाद्या विद्यार्थिनीच्या इज्जतीपेक्षा आपल्या विद्यापीठाची इज्जत ही जास्त महत्वाची झालेली आहे का, हा प्रश्न इथं उपस्थित आपल्याला करायला लागतोय. तर या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी या सगळ्या पुणे विद्यापीठाच्या अंडर येणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आज आम्ही इथं आंदोलन करतो. मागणी काय? आमची पहिली मागणी अशी आहे की जे विजय खरे सर आहेत तिथले अधिष्ठाता यांचा इथं राजीनामा आम्हाला हवा आहे. त्याचसोबत ज्या विद्यार्थिनीवरती हे सगळं झालेलं आहे, जिच्यासोबत हे दुष्कर्म घडलेलं आहे, तर त्या विषयाला सगळ्याला धरून इथं एक त्यांनी कमिटी स्थापन करावी, अशा या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत. त्याचसोबत इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये जे सिक्युरिटीचे विषय आहेत, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यांना धरून कुठल्याही प्रकारे तिथं सुविधा मुलींना उपलब्ध केल्या जात नाहीये. तर या गोष्टींना धरून विद्यापीठानं यामध्ये काम केलं पाहिजे, याबाबत आम्ही हे आंदोलन करतोय आणि याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तुमच्या या मागण्या आहेत प्रमुख, तर त्या मान्य झाल्या नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे? मोठ्या संख्येने तुम्ही विद्यार्थी उपस्थित आहात. हो, आता आम्ही हे जे आंदोलन करतोय याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही यानंतर करू. कारण हा खूप बेसिक गोष्ट आहे, खूप मूलभूत मुद्दा आहे की विद्यार्थिनी जर दुसऱ्या ठिकाणून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिकायला येते, पुणे विद्यापीठासारख्या जिथं सावित्रीबाई फुलेंचं नावानं हे विद्यापीठ चालतं, अशा ठिकाणी येऊन सुद्धा जर विद्यार्थिनीला आपल्या सुरक्षिततेसोबत कॉम्प्रोमाइज करायला लागत असेल तर यापेक्षा निंदनीय गोष्ट कुठली नाहीये. आणि यापुढेही जर या गोष्टी होत राहिल्या आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर याही पेक्षा मोठ्या आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथं करणार आहोत.